कोकण विधान परिषदेच्या जागेवरून शिवसेना राष्ट्रवादीत संघर्ष. आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल. राज्यातील विधान परिषद निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे 2 दिवस शिल्लक असताना महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. विशेषतः कोकणच्या जागेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात उघड संघर्ष पाहायला मिळत आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी शनिवारी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीमधील अंतर्गत तणाव चव्हाट्यावर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार महायुतीच्या जागा वाटपात शिवसेनेने आपली कोकण विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देऊ केली होती. त्या बदल्यात शिवसेनेला परभणी हिंगोलीची जागा मिळाल्याचे बोलले जात आहे. मात्र स्थानिक स्तरावर शिवसेनेच्या आमदारांचा या निर्णयाला तीव्र विरोध आहे. रायगडची जागा कोणत्याही परिस्थितीत तटकरेंना मिळू नये असा आक्रमक पवित्रा स्थानिक नेते घेत आहेत. शनिवारी जुईली दळवी यांनी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नाही, हा जो उमेदवारी अर्ज आम्ही भरलेला आहे तो अपक्ष म्हणून आम्ही भरलेला आहे. पण जर पक्षाकडून मला संधी भेटली तर नक्कीच मला आवडेल की पक्षाकडून एबी फॉर्म जर मला दिला तर आम्हाला खूप आवडेल. रायगडमध्ये तुमच्या भागातले सुद्धा अनेक शिवसैनिक तुमच्यासोबत दिसत आहेत. महायुतीचा अद्याप निर्णय झालेला नाही. अशा वेळेला तुम्ही उमेदवारी अर्ज भरला, काय सांगाल? महायुतीचा अजून तिढा सुटलेला नाही आहे, पण आमच्यावर जो अन्याय होतो वारंवार त्या अनुषंगाने आम्ही म्हणजे त्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही हा फॉर्म भरलेला आहे. महायुतीचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत होईल अशी आशा आहे आणि तो आमच्याच बाजूने होईल अशी मला आशा आहे.